अजित पवार आणि सुनील तटकरे यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये जोरदार इनकमिंग सध्या सुरू असल्याचं पाहायला मिळतंय। झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये नुकताच प्रवेश केलेला आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये 4 मोठ्या नेत्यांनी आज प्रवेश केलाय। भाजपच्या संजय काका पाटलांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलाय, तर प्रवेश करताच संजय काका पाटलांना विधानसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। संजय काका पाटील हे तासगावमधून त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तासगावमध्ये संजय काका पाटील विरुद्ध रोहित आर पाटील असा सामना होणार आहे। तर शिवसेनेचे नेते निशिकांत पाटील यांनी देखील राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे। निशिकांत पाटलांनाही प्रवेश करताच इस्लामपुरातून तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। त्यामुळे इस्लामपुरात जयंत पाटील विरुद्ध निशिकांत पाटील अशी लढत होणार आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमच्या प्रतिनिधी सुस्मिता भदाणे पाटील आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। सुस्मिता, राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये सकाळीच 4 मोठ्या नेत्यांनी प्रवेश केलाय। खरं तर अतिशय महत्त्वाची ही बाब म्हणावी लागेल। आज सकाळपासूनच ज्या पद्धतीने सुरुवात झालेली होती त्यानुसार निशिकांत पाटील, संजय काका पाटील, त्यानंतर सना मलिक, झिशान सिद्दीकी, सुनील टिंगरे, ज्ञानेश्वर माऊली आणि प्रतापराव चिखलीकर या सर्व उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। आणि दुसऱ्या यादीमध्ये आपण जर बघितलं तर आया उमेदवारांची संख्या सर्वाधिक आहे। सना मलिक हा नवीन चेहरा या निमित्तानं आपल्याला पाया और उसमें हमने प्रवेश कर दिया है। सीट शेयरिंग को लेकर अभी भी पूरा तरह मुद्दा सुलझानी है। दिल्ली में अमित शाह से मुलाकात हो जाने के बाद ऐसा कहा जा रहा है कि आज सारी चर्चा फाइनल हो जाएगी। तो आपको कुछ जानकारी है सीट शेयरिंग में किन मुद्दों पर बात अटकी हुई है? नहीं, ये तो जानकारी है कि अपनी तासगांव की और इस्लामपुर की सीट एनसीपी को गई है और ये सब ऊपर डिस्कशन होके किया है काम, कि ये तो मालूम हो गया है। आपको विश्वास है आप जीत जाएंगे? 100% जीत जाएंगे, 100% जीत जाएंगे। एक मोठी घडामोड आपण पाहतोय। राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी जाहीर करण्यात आलेली आहे आणि त्यामुळे त्यामध्ये सुनील टिंगरे यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। सुनील टिंगरे यांच्या नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। तटकरे यांनी सुनील टिंगरे यांची घोषणा केली असल्याचं पाहायला मिळतंय। या क्षणाची अतिशय मोठी बातमी, राष्ट्रवादी अजित पवार गटाची दुसरी यादी आज जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामध्ये संजय काका पाटील, झिशान सिद्दीकी, निशिकांत पाटील, सना मलिक आणि सुनील टिंगरे यांच्या देखील नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। सुनील तटकरे यांनी स्वतः सुनील टिंगरे यांच्या नावाची अधिकृत घोषणा केलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षामध्ये आज जोरदार इनकमिंग सुरू आहे आणि याच दरम्यान राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुनील तटकरे यांनी अधिकृत नावांची घोषणा केलेली आहे। त्यांची दुसरी यादी जाहीर केलेली आहे। त्यामध्ये सुनील टिंगरे यांच्या नावाची देखील घोषणा करण्यात आलेली आहे। सुनील टिंगरे यांच्याबरोबरच भाजपचे संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करताच त्यांच्या देखील नावाची घोषणा करण्यात आलेली आहे। संजय काका पाटलांना विधानसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलंय। I have got the nomination from Wandre East, and I'm sure that with the love and support of all the people, I will definitely win Wandre East yet again. It's a tough time for you and your constituency, both and the family is facing tough time. So how do you expect Bandra East constituency and its people supporting you? They've always been my pillar of strength, and they know the tough times that me and my family are facing. And it's needless to say that the entire all the people of Bandra East are with me, and the results will definitely reflect that. Thank you. तर झिशान सिद्दीकी यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे। काँग्रेसला रामराम करत त्यांनी राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलाय आणि वांद्रे पूर्वेतून झिशान सिद्दीकी यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई विरुद्ध झिशान सिद्दीकी असा निवडणुकीत हाय व्होल्टेज सामना रंगणार आहे। दरम्यान भाजपच्या संजय काका पाटलांनी देखील राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेला आहे आणि प्रवेश करताच संजय काका पाटलांना विधानसभेचं तिकीट जाहीर करण्यात आलेलं आहे। तासगावमधून त्यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि त्यामुळे तासगावमध्ये संजय काका पाटील विरुद्ध रोहित आर पाटील असा सामना रंगणार आहे। तर ही हाय व्होल्टेज लढत कशी असणार आहे आपण ते पाहूयात। इस्लामपूरमधून निशिकांत पाटील यांना राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून जयंत पाटील हे उमेदवार आहेत। त्यामुळे इस्लामपुरामध्ये देखील हाय व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे।
आणखी एक हाय व्होल्टेज लढत आपण पाहतोय। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार वरुण सरदेसाई यांना वांद्रे पूर्व इथून उमेदवारी जाहीर करण्यात आली आणि आता नुकतंच राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून झीशान सिद्दीकी यांना देखील उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यामुळे वरुण सरदेसाई विरुद्ध झीशान सिद्दीकी असा हाय व्होल्टेज सामना निवडणुकीमध्ये पाहायला मिळणार आहे। तिसरी हाय व्होल्टेज लढत आहे तासगाव मधली। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार रोहित आर पाटील विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार संजय काका पाटील यांच्यामध्ये ही हाय व्होल्टेज लढत होणार आहे। भाजपला रामराम करत संजय काका पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नुकताच प्रवेश केलाय आणि त्यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। तासगावमधून ही हाय व्होल्टेज लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे। तर राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांची दुसरी उमेदवारांची यादी जाहीर केलेली आहे आणि 7 उमेदवारांची घोषणा राष्ट्रवादीकडून आज करण्यात आलेली आहे। सना मलिक यांना अणुशक्तीनगर, माऊली कटके यांना शिरूर, संजय काका पाटील यांना तासगाव, तर झीशान सिद्दीकी वांद्रे पूर्व आणि निशिकांत पाटील इस्लामपूर आणि सुनील टिंगरे यांना वडगाव शेरीमधून उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ही दुसरी यादी आपण पाहतोय। वांद्रे पूर्व इथून झीशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे, तर इस्लामपूरमधून निशिकांत पाटील, लोहा कंधार इथून प्रतापराव चिखलीकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे, तर तासगावमधून संजय काका पाटलांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। त्यानंतर अणुशक्तीनगरमधून सना मलिक यांना उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे। शिरूरमधून माऊली कटके आणि वडगाव शेरीमधून सुनील टिंगरे यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची ही दुसरी अधिकृत उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे।